भजनाची मस्करी, अति तेथे माती नको भजनाची मस्करी। रामकृष्ण हरी गाऊ मुखाने हो निवार करी, रामकृष्ण हरी गाऊ मुखाने हो निवार। नमस्कार मंडळी, मी हर्षद सावंत, राहायला मुंबई। तर आता मी एक व्हिडिओ बघत होतो गुरु पाताडे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलद्वारे सध्याच्या परिस्थितीवर जे भजन चाललं आहे त्याची व्यथा मांडली गेली होती। तर 3 प्रश्न विचारले गेले होते। तर पहिला प्रश्न होता की पारंपरिक की 2020 बारी, तर नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पारंपरिक बारी। आणि दुसरा प्रश्न विचारला होता की भजन बिघडत चाललं आहे त्याला कारणीभूत कोण। तर कारणीभूत म्हणजे प्रत्येक बुवाने आपली मर्यादा सांभाळली पाहिजे। जेव्हा आपण दुसऱ्या बुवांना बोलतो ते शब्द जपून वापरले पाहिजे। आणि हे सर्व करायच्या अगोदर की आपण प्रेक्षकांना, समाजाला आपण काय देतो त्यावर लक्ष केंद्रित करणं पाहिजे। जसं की आपले कोकण भजन सम्राट चंद्रकांत कदमबुवा असतील किंवा परशुराम पांचाळबुवा असतील, ते ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे, पण नेहमी ते मर्यादित राहून शब्द जपून वापरून भजन करत असे। तर आणि अजून एक ह्यामध्ये मी सांगेन की भजन रसिक जे येतात त्यांनी पण आवडीनुसार त्यांनी जर कोणत्या बुवांना काय बोलतात की डिमांड केली असेल की ह्या गाण्याची किंवा एक भजन किंवा अभंग, ते पण सध्याच्या परिस्थितीवर जे चांगलं भजन असेल त्याचं डिमांड केली पाहिजे। आणि तिसरा प्रश्न होता की भजनात काय सुधारणा करू शकतात। तर भजनात सुधारणा म्हणजे की भजन जेव्हा आपण करतो तेव्हा नक्कीच प्रेक्षकांचं त्या भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाकडे सकारात्मकता ऊर्जा मिळेल। आणि मनोरंजन म्हटलं तर आपण शब्द जपून वापरून नक्कीच मनोरंजन करू शकतो।